मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघाने देऊया शुभेच्छा आणि सुरुवात करूत आपल्या मॅचला. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होते गोलंदाज राज. मी या ठिकाणी शुभाग म्हणतोय सन्माननीय दीपेशजी डाकी यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला व्यासपीठावर आपण येऊन स्थान बनवायचे. त्याच्यासोबत त्यांचे बंधू विशालजी डाकी कोल्ड्रिंक्सचा आनंद घेत असताना ऑन साईडला हा फटका खेळला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव पहिल्याच बॉलवर. राजचं हे षटक सुरुवात झाली आणि श्रीगणेश होतोय बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपला संघाच्या इनिंगचा एकेरी धावेने आणि संपूर्ण चौदरपटा टीम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाच्या बाहेर मात्र नक्कीच त्या ठिकाणी व्हॉलंटियर्सची भूमिका बजावत असताना कोल्ड्रिंक्सचा आनंद घेतात आणि या मॅचचा देखील आनंद घेत असताना आणि आमचे मिनेशजी भंडारी साहेब देखील आमच्यापासून रजा घेत असताना खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांनी देखील केलं. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. एक धाव स्कोरबोर्डवर लगावली गेली आहे. मॅचच्या दिशेने आपण प्रस्थान करूयात. नक्कीच जर विचार केला तर हसी मजाक देखील फार महत्त्वाचं असतो. आयुष्य जगत असताना हसणं. बीट केलंय फलंदाजाला, बीट केलंय यष्टिरक्षकाला आणि वेग होता या बॉलवर. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा बॉल जातोय आणि हा येतोय एक चौकार. वासुदेव शेट बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपला संघासाठी. स्कोरबोर्ड धावा संख्या 5. एक विकेट गमावला. पिंपलास विपक्ष कुकसे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिले षटक राज अप्रतिम तो हाताळतोय. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर मात्र कमबॅक त्याने केलंय. स्विचिटचा प्रयत्न लाऊड अपील पंचांकडे करतात. इथे धावचीची संधी होती. इथे आतिशनं चेंडू कॅरी केला नाहीये. आतिशनं मागच्या बॉलवर झेल सुरेख पकडला. यावेळी जर चेंडू कॅरी करू शकला असता तर इथे महत्वाची विकेट म्हणजे रोहनची विकेट तो प्राप्त करू शकला असता. क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाही आहे. चांगली कामगिरी, प्रयत्न, जिद्द हे फॅक्टर्स फार महत्वाचे असतात. तुम्ही ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असता. समय सूचकता त्याच्यासोबतच चाणाक्षपणा, चतुराई हे सर्व गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवाव्या लागतात आणि त्यानंतर मात्र तुम्ही यशस्वी होत असता. गुड बॉलिंग फ्रॉम राज. इम्प्रेसिव्ह षटक आतापर्यंत त्यांनी हाताळले. लोवर फुल टॉस होता अलॉंग द कार्पेट ऑन साईडला मिड विकेटला चेंडू स्टिअर केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत आणि ते मिळते ती एक धाव. षटक क्रमांक पहिले सुरू असताना आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते ती 7. राजचं षटक जर विचार केला तर पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग त्यांनी आतापर्यंत केली आहे. कारण बेनिफिशियल वातावरण असतं आज अ बॅट्समन म्हणून. कारण फक्त 2 खेळाडू ऑनसाईडमध्ये 30 सर्कलच्या बाहेर असतात तुमच्यासाठी. संपूर्ण मैदान मोकळं असतं. फक्त तुम्हाला इनफिल्ड क्लिअर करायचे असते प्रॉपर टायमिंगने. परंतु राजनं आतापर्यंत अप्रतिम षटक हाताळले. उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्टँड अँड डिलिव्हर हेलिकॉप्टर खेळायचं होतं परंतु त्यासाठी देखील एक वेगळी टेक्निक असते. मिस झाला इथे लाईनमध्ये येऊ शकला नाही फलंदाजांनी. हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडून षटकाची सांगता होती. षटक क्रमांक संपन्न झालंय पहिलं. एका ओव्हरचा खेळ झाल्यानंतर बॅटिंग करत असताना पिंपला संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 7. एक विकेट त्यांनी गमावलाय.
रोहन खेळतो मैदानाच्या मध्ये 1 या धावसंख्येवर 3 बॉल त्याने फेस केलेत आणि नवीन फलंदाज विशाल आलाय, त्याने 1 चेंडू फेस केलाय. 1 एकड्यावर तो खेळतोय. बाद झाल्या फलंदाज राज, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला. केक काउंटी द लाईव्ह केक शॉप बाबगावला, बाबगावच्या नाक्यावर हे आपण केक शॉप पाहू शकाल, ज्यांनी केक पेस्ट्री हर्षल कोळी यांचं हे केक काउंटी द लाईव्ह केक शॉप आपण पाहू शकाल आणि ज्यांनी स्पॉन्सर केलं. आणि हे संकल्पना सातत्यानं या स्पर्धेमध्ये दरवर्षी नवनवीन संकल्पना आपण पाहतोय. 4 बक्षिसं आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी, त्यासोबतच टॉस विनिंग कॅप्टन लाईक कोल्ड्रिंक. आणि भिवंडीमध्ये तुम्हाला हे नक्कीच पाहायला मिळतं. भिवंडी क्रिकेटचा जो स्तर आहे ना तो खूप उंचावरचा आहे. इथे सातत्यानं तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना इनोव्हेशन्स पाहायला मिळतात. आणि क्रिकेट कशा पद्धतीनं अधिकाधिक डेव्हलप होईल या गोष्टीकडे सातत्यानं भिवंडीकर लक्ष देतात. आणि भिवंडीमध्ये आयोजन देखील चांगलं असतं, त्यासोबतच इथले खेळाडू देखील स्टार आहेत. सेकंड ओव्हरमध्ये पंकज येतोय आणि आमचे प्रमुख पाहुणे मैदानाकडे दीपेश डाकी प्रस्थान करत असताना विशाल डाकी मात्र तिथे अजून सज्ज आहेत. आमच्या बाउंड्रीवर जवळ ते बॉल देण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झाले. जाऊयात मॅच दिशेला. एज लागली, संधी आहे विकेटची, चुकी होत नाही अतिशय माध्यमातून. आणि पहिल्या बॉलवर यश प्राप्त केलंय गोलंदाज पंकजने. स्लोवर वन बॉल होता, स्विंग झाला आणि अगेन्स्ट रिटर्न खेळायचा तो ऑन साईडला फलंदाज विशालला. आणि तिथे मात्र बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि इथे धक्का करत संघाला. संघ पिंपलास ज्यानं पहिल्या मॅचमध्ये आजच्या दिवसामधला सर्वाधिक स्कोर उभारला होता, 66 धावा त्याने बनवल्या होत्या. आणि तो संघ आता मात्र संघर्ष करतो. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. कधी तुम्ही तुमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ होईल तर कधी खराब खेळ देखील होईल. आणि क्रिकेटमध्ये निराश होऊन जाऊ नका. ज्या दिवशी दिवस तुमचा नसेल ना त्यावेळी सातत्यानं प्रयत्न करत राहा. निराश होऊ नका, हताश होऊ नका. प्रयत्नांनी यश तुम्हाला मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही, परंतु यशाप्रती लढण्याची ताकद तुम्हाला नक्कीच मिळेल. पहिल्या बॉलवर आली विकेट. स्कोरबोर्ड धावसंख्या 7. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सचिन. नॉनस्ट्राइक एंडला रोहन आहे जो अजून मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आणि या खेळाडूवर नजर असेल समर्थकांची, कारण मागच्या मॅचमध्ये 46 धावांची इनिंग त्याने साकारली होती. स्विंग अँड अ मिस, परंतु लाईन चुकीची होती. पंकज बाहेरच्या दिशेला चेंडूला वळवत आहेत, परंतु इथे जर विचार केला तर ऑप्स्टमच्या खूपच बाहेर टप्पा पिचिंग केला आणि तिथून चेंडूला वळवलाय. आणि अंपायरने पाहिलं एक्झॅक्टली लाईन कुठे फिनिश होते आणि त्यानंतर मात्र हा व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोरबोर्डमध्ये धाव ॲड होईल आणि टीमची टोटल पुढे सरकेल 8 या आकड्यावर. विथ द टर्न खेळायचा होतो ऑन साईडला. स्लॉक स्वीपचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु यावेळी देखील लाईन चांगली आहे. स्विंगिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि स्विंगिंग गोलंदाजीला खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं. या बॉल नंतर त्यावर देखील आपण चर्चा नक्कीच करू. पुनश्च एकदा ते चित्र आपली लाऊड करतायत, पंच सहमत नाही आहेत. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो की स्विंग गोलंदाजीला खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं, तुमचं फुटवर्क, त्यानंतर तुम्ही बॉलच्या लाईनमध्ये येणं गरजेचं असतं आणि त्यासोबतच तुमचं टायमिंग प्रॉपर देखील होणं गरजेचं असतं. इथे अंधाधुंद ब्लाइंड स्ट्रोक खेळला जात आहे फलंदाज सचिनच्या माध्यमातून आणि सलग 2 चेंडू तो आतापर्यंत निर्धाव खेळलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते पंकजच्या माध्यमातून. यावी लाईन पाहावी लागेल. येस इट इज अ व्हाईट बॉल. खूप जास्त स्विंग झाला इथे हा बॉल ऑफस्टमच्या खूपच बाहेर. आणि जी व्हाईट लाईन असते ना तिला पहिल्या पंचांनी चेंडू तिच्या बाहेर खूपच वळण घेतला आणि त्यामुळे हा व्हाईट घोषित केला.
एक्स्ट्राच्या 2 धावा इथे मात्र आता 2 वाईड आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहिलेत, परंतु त्या व्यतिरिक्त बॅटच्या स्वरूपात एकही धाव आली नाहीये. पंकजचं कौतुक करावं लागेल, पहिल्या बॉलवर 1 विकेट, 3 बॉल त्याने आतापर्यंत हाताळले त्या ओव्हरमध्ये. इथे देखील लाईन पाहावी लागेल. येस, अनादर वाईट. आर्ग्युमेंट करू नका धनेश 11 कोकसे संघ. आणि अतिश आपल्याला विनंती करेल, अंपायर इज अ बेस्ट जज. पंचांनी लाईन पाहिलीत आणि त्यानंतर सातत्यानं ते विचार करतात, कारण खूप साऱ्या गोष्टी त्यांना पाहाव्या लागतात. मगाशी मी उल्लेख केला की या क्रिकेटच्या परिपटलावरचे हे मुख्य न्यायाधीश असतात, कारण एकाच वेळी गोलंदाजाच्या स्टेपवर लक्ष ठेवायचं असतं, ओव्हर स्टेपवर लक्ष ठेवायचं असतं. त्यानंतर चेंडू बॅटला ब्रश झाला की नाही या गोष्टी पाहायच्या असतात. त्यानंतर वाईडची लाईन कुठे आहे, तिथे चेंडू कुठे फिनिश होतोय ह्या गोष्टी पाहायच्या असतात. सर्व गोष्टींकडे एकाच वेळी लक्ष देऊन निर्णय द्यायचे असतात आणि ही भूमिका खूप अवघड आहे मित्रांनो, आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. यावेळी लाईन चांगली आहे. प्रत्येक बॉल इथे सचिनला मात्र जर ब्लाइंड स्ट्रोक तर खेळतो आणि प्रत्येक बॉल प्रश्न विचारतोय वेगवेगळ्या पद्धतीनं. संघर्ष तो करतोय धावांसाठी. बॅटला बॉल ब्रश होत नाहीये आणि इथे सचिनला चांगली बॅटिंग आता मात्र करावी लागेल. तब्बल 3 चेंडू तो निर्धाव खेळला या ओव्हरमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न, इथे देखील आलं अपयश. अजून एक डॉट चेंडू. चांगली बॉलिंग पंकजच्या माध्यमातून. टीमचे टोटल स्कोरबोर्डवर फक्त 10. 3 स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आकर्षक टी-शर्ट सामनावीराचा पुरस्कारासाठी स्पॉन्सर्ड केल्या गेलेत, त्यांचा देखील उल्लेख आपण करूया त्या बॉल नंतर. आणि शेवटचा बॉल आता मात्र बॅटला कनेक्ट झालाय. प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी. बिग विकेट डाऊन. ज्या खेळाडूवर नजर होती तो खेळाडू ते माघारी परतलाय. दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का हा देखील प्रश्न होता आणि रोहनला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3 लागतोय पिंपलास टीमला. तर 3 स्टार स्पोर्ट्स वियर ज्यांनी नक्की स्पॉन्सरशिप केली आहे स्पर्धेसाठी. आकर्षक टी शर्ट, ऑल टाइप्स ऑफ टी शर्ट, स्पोर्ट्स वियर्स, ट्रॅक पॅन्ट्स, शॉर्ट्स अँड टी शर्ट्स प्रिंटिंग. तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे जाऊ शकाल. ॲड्रेस मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. साई कृपा नगर, मांडेरे गाव रोड, नियर SST कॉलेज, उल्हासनगर जवळ हे 3 स्टार स्पोर्ट्स आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट्स स्पॉन्सर केले गेले. प्रोप्रायटर आहेत सुरेश चव्हाण आणि सतीश चव्हाण. नक्कीच तुम्ही भेट देऊ शकाल या शॉपला. तर 2 ओव्हरचा खेळ झाला. स्कोरबोर्ड धावसंख्या पाहायला मिळते फक्त 11. राजचं षटक होतं, त्यामध्ये आल्या 4 धावा आणि त्यानंतर पंकजच्या ओव्हरमध्ये आल्या राजच्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि पंकजच्या ओव्हरमध्ये 4. आणि दोन्ही खेळाडूंनी 1-1 विकेट प्राप्त केली आहेत. तर चांगली गोलंदाजी आणि चांगला क्रिकेट मैदानाच्या मध्ये धनेश 11 कोकसे संघ प्रस्तुत करत असताना तिसरा षटक घेऊन सज्ज होते गोलंदाज अंकलेश. ओव्हर द विकेटने 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. 11 धावा स्कोरबोर्डवर. ऑन साईडला स्टिअर केल्या फटका मिड विकेटला. दीपंत क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली आहे. मोठे फटके मारावे लागतील. फायटिंग टोटल इथे उभारायचं असेल तर बॅटिंग करत असताना बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलास या संघाला 13 या धावसंख्येवर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट आतापर्यंत त्यांनी गमावलेत 3. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय साजन आणि त्याच्या समवेत खेळतोय सचिन. स्लॉग स्वीप खेळला जातो ऑन साईडला. प्रत्येक बॉलवर तुम्ही ऑन साईडला फटका मारू नाही शकत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे चित्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक येणारा फलंदाज आहे ना शफल होतो ऑफ साईडला आणि ऑन साईडला फटके मारण्यासाठी जास्त पसंत
करत असतो, परंतु बॉलच्या मेरिटवर खेळणं मित्रांनो तितकंच गरजेचं असतं. जर तुम्ही फुलरलेनच्या यॉर्क बॉलला जर ऑनसाईडला लॉक स्वीप कराल तर ते तुम्हाला जमणार नाही आहे. कव्हरचा ओव्हरपिच बॉल तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला खेळणं जास्त योग्य ठरेल ॲज कम्पेअर टू ऑनसाईड. सो प्रत्येक बॉलच्या मेरिटवर खेळा तुम्ही क्रिकेट. कारण सातत्यानं ऑनसाईडला अंदाधुंद फटके खेळायचा प्रयत्न तुम्ही करता आणि त्यामध्ये कधी कधी चेंडू बीट देखील होता. इथे देखील टॉप एज हवेमध्ये झेलची शक्यता, कॅच पकडली आहे आणि इथे अजून एक धक्का लागेल. सचिन माघारी परततोय. 4 विकेट इथे आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलास संघाने. तर साजन माघारी परतल्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर होतोय कौशिक. 4 विकेट आतापर्यंत गमावले 13 या धावसंख्येवर. यापुढील होणारी लढत विकी स्पोर्ट्स कुकसे विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा या दोन टीम दरम्यान होणारी मॅच. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करेल आपण टॉससाठी सज्ज राहायचा. कौशिक आलाय नवीन फलंदाज. यश मिळालंय गोलंदाज अंकलेशला. बॅटची आटलीकडं शॉट फाईन लेगला हा चेंडू जातोय. बॉलिंग लाईनअपचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरपासून धनेश इलेव्हन कुकसे संघ चांगली कामगिरी करतोय. राजनं हाताळलं पहिलं षटक, त्याने लीड केलं संघाला. 7 धावा त्याने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दिल्या आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली. त्यानंतर पंकजनं अप्रतिम षटक हाताळलं. स्विंग गोलंदाजी त्याने केली आणि अक्षरशः आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं फलंदाजांना. 1 विकेट त्याने प्राप्त केली 4 विकेटाच्या ओव्हरमध्ये. आणि अंकलेशने देखील मात्र आपल्या दोन्ही गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमध्ये पावलावर पाऊल ठेवून सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अवे फ्रॉम द बॉडी हा वाईट बॉल घोषित केला अंपायरनं. 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. आणि हे एक वीक बाजू राहिली आहे धनेश इलेव्हन कुकसे संघाची. ज्या पद्धतीनं विचार केला तर आतापर्यंत इनिंगमध्ये हा येणारा त्यांच्या माध्यमातून 5वा व्हाईट बॉल आहे. 5 व्हाईट बॉल हाताळलेत एकंदरीत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. हा फटका जाग्यावरून खडे खडे ऑन साइडला उडवलाय. राज आहे त्या ठिकाणी, परंतु राजच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय होतोय. सीमारेषा पलीकडे मिड विकेटला आलाय. हा एक संघर्षमय षटकार. एकवीस धावसंख्या स्कोरबोर्डवर आणि खूप उशिरानं आला हा फटका, परंतु ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती पिंपलास टीमला तो फटका आला फलंदाज कौशिकच्या बॅटमधनं. अलॉंग द कार्पेट ऑन साईडला स्ट्रोक सिलेक्शन अतिशय चांगलं होतं. मैदानाचं सौंदर्य पेश करत असताना फटका गेला डीपमध्ये अतिशय हातामध्ये आणि तोपर्यंत मिळाला त्या ठिकाणी 2 धावा. स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहायला मिळेल ती 23. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 23 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट गमावलेत पिंपलास संघाने. आणि या ओव्हरमध्ये ज्या महत्त्वपूर्ण धावा हव्या होत्या त्या धावा आल्यात. एक मोठा षटकार आला आणि त्याचबरोबर एक व्हाईट बॉल. एकंदरीत या ओव्हरमध्ये आल्यात 12 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि आता मात्र एक फायटिंग टोटलकडे मार्गक्रमण करत असताना संघ पिंपलास आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 आतिशला आतिश पाटील आणि आतिश पाटील समोर चर्चा करत असताना संघनायक राज कशा पद्धतीने षटक इथे हाताळायचा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न राहील आतिशच्या माध्यमातून. तर या ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच उभारला जाईल. पिंपलासच्या माध्यमातून
पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचा फ्लो खूप लवकर फिरला, प्रॉपररित्या संपर्क करू शकला नाहीत बॅटन बॉलला आणि एक सिंगल इथे मिळते. आतिश पहाटे शेवटचं षटक घेऊन एका सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे सरकेल. आतिश मागे आहे. स्कोर बोर्डवर धावा संख्या 24-24. हाफ ट्रॅकर होता परंतु वेगानं स्कीड झाला, वेगानं बीट केलं, व्यवस्थितरित्या चेंडूच्या लाईनमध्ये येऊ शकला नाहीत आणि हा एक अजून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे धनशील इलेव्हन कुक्सी संघाच्या वतीनं. चारही गोलंदाजांनी 100% एफर्ट लावले आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा फटका ऑन साइडला प्रॉपर कनेक्ट झालाय. स्वीट साऊंड क्रिएट झाला ज्यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क झाला. 6 धावांची मोहोर त्या फटक्यावर लगावली होती आणि हा येतो एक षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. कौशिकच्या बॅटमधला हा दुसरा षटकार आला आणि उशिराने का होईना पण हा खेळाडू चांगली कामगिरी करतोय पिंपला संघासाठी. स्कोर बोर्डवर धावसंख्या गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 30 वृद्धिंगत होते. धावफलक 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अपरकडच्या माध्यमात हा फटका घ्यायचा होता थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक चेंडूवर जज करत होते, त्यानंतर चेंडू फ्लाय झालाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आउटफील्ड आता मात्र फास्ट झाली आहे आणि बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे. हा तो एक चौकार. अकरा धावा आतापर्यंत अतिशय या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल आणि एक महागडं षटक. 35 धावा संख्येवर स्कोर बोर्ड आता मात्र गेला आणि सन्मानजनक स्कोर आता मात्र उभारला गेलाय पिंपला संघाच्या माध्यमातून. 34 धावा स्कोर बोर्डवर. लाईन चुकीची आहे, ऑप्शनच्या खूपच बाहेरचा हा बॉल. थोडंसं दबाव आणि प्रेशर आपल्याला गोलंदाजावर पाहायला मिळतो. एक चौकार एक षटकार आला आणि त्यामुळे साहजिकच दबावामध्ये आता आतिश माघीच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. इथे फटका चांगला उंची आहे, अंतर गाठलंय फटक्याने आणि हा बॉल देखील कव्हर होतोय सीमा रेषा पलीकडे. कौशिकच्या बॅटमधून आलाय इनिंगचा हा तिसरा दमदार षटकार. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 41 धावा. मागच्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 18 धावा आल्यात अतिश मागेच्या ओव्हरमध्ये. महागडं हे षटक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी, परंतु या ओव्हर मागच्या 2 ओव्हरचा जर विचार केला तर धावांची लयलूट होतीये बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपला संघासाठी. उंच गेला हवेमध्ये, कॅचची शक्यता. प्रयत्न करतात 3 खेळाडू आणि ते झेल पकडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करणने आणि ते शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. 4 ओव्हरमध्ये स्कोरबोर्डवर 41 धावा लावण्यात यश आले पिंपला संघाला आणि 42 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय
बॅटिंग करत असताना धनेश 11 कोकसे संघासमोर. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघांना एक सज्ज आहे. त्या ठिकाणी विकी स्पोर्ट्स कोकसे संघाचा कॅप्टन आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमचा कॅप्टन. दीपेश टाकी यांना विनंती करतो याचं आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. महत्त्वपूर्ण सामना आणि महत्त्वपूर्ण लढत आणि दोन महत्त्वपूर्ण संघ. एका बाजूला नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा, एका बाजूला डीबी चषक. ही कॉईनची संकल्पना आपण पाहत आहे. टॉस जिंकला महत्त्वपूर्ण मॅचचा विकी स्पोर्ट्स कोकसे संघाचे संघनायक बबलू पाटील यांनी आणि ही विजेत्या संघनायकाला मी कॉईन सुपूर्द करतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे. समोर एक दादा संघ तुमच्याच विभागामधील आणि दोन्ही संघाची तुलना केली तर दोन्ही संघ आपापल्या परीने अतिशय उत्कृष्ट खेळ आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करतात. टॉस जिंकलाय. या मॅचमध्ये काय निर्णय असेल आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाविरुद्ध खेळत असताना काही दबाव असेल का? नाही, दबाव असा काही नाही. दोन्ही संघ चांगले आहेत आणि आमची एकत्रच प्रॅक्टिस असते, त्याच्यामुळे प्रत्येकाचा गेम प्लॅन प्रत्येकाला माहीत आहे. सो ग्राउंडमध्ये चांगला देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग करू. सकाळपासून पाहताय आपण खूप मेहनत घेतली गेली आयोजनाला. दर्जेदार आयोजन आपण पाहताय. नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा टीमच्या वतीनं या आयोजनाविषयी काय म्हणशील आणि या क्रीडांगणावर खेळत असताना तुला कसं फील होतंय? ना, हा क्रीडांगण म्हणजे प्रॉपर लेदरचाच क्रिकेट आहे, ग्राउंड आहे, त्याच्यामुळे ग्राउंडबद्दल काही बोलायचं. आणि आयोजकांनी सकाळपासून म्हणजे या पावसामध्ये जे झालं आहे त्याच्यामध्ये सकाळी सामने लवकर चालू करायला त्यांनी खूप मेहनत केली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि अशीच मेहनत करून ही टुर्नामेंट सक्सेस करू एवढी इच्छा. टॉस हरलाय. आता मात्र बॅटिंग करायची आणि समोर एक दादा संघ आहे तुमच्याच विभागामधील. एकत्र प्रॅक्टिस करता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी होऊन लढायचं आहे. दोघांना एकमेकांची वीकनेस आणि स्ट्रेंथ माहिती आहेत. तर एक मनामध्ये टार्गेट सेट असेल. किती टार्गेट समोरच्या संघाला सेट कराल? कोकसे हा चांगला संघ आहे. स्टार्ट त्यांचा चांगला झालेला आहे. त्यांच्याजवळ आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, शुभेच्छा. आता टॉस जिंकला विकी स्पोर्ट्स कोकसे संघाचे संघनायक बबलू पाटील यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या टीमला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता नक्षत्र एंटरप्राइजेस क्रिकेट संघ चौदारपाडा आयोजित स्वर्गीय डीबी चषक 20-21 हे पर्व. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. पावसानंतर आपण ती स्पर्धा सुरू झाली आहे. वरुण राजाला आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. खरं तर थांबला आहे आता वरुण राजा आणि त्यामुळे या स्पर्धा आपण म्हणतो टेनिस बॉलच्या स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. जोमाने आणि नव्या आपण म्हणतो उत्साहाने सुरू झाल्या आहेत. तर धावसंख्या आपण बघितली तर प्रथम बॅटिंग करताना बलवंत प्रतिष्ठान आपण बघितले तर पिंपलास संघाने धावा केल्या. 41-42 धावांची गरज असणारे यावेळेला धनेश 11 कोकसे संघाला सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. यावेळेला प्रेम आणि आपण बघितले तर राजी जोडी मैदानात आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतो. पहिलं षटक घेऊन रोहन येतोय. रोहन गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. रोहन मात्र आज फलंदाजीला आता अपयशी ठरलाय. पण आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय साकेला फलंदाज प्रेमला आपण पाहू शकता. रोहन तू प्रेम. हा चेंडू यावेळेला बॅकफुटवर जाऊन पंच करतोय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू वेगाने सीमारेषा पार जातोय. चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे बघा. विकी स्पोर्ट्स कोकसे संघाचे जे खेळाडू मैदानात येतात त्यांना विनंती करतो थोडंसं सीमारेषेच्या पलीकडून या. धन्यवाद. कारण का आम्ही तुम्हाला फक्त विनंती करू, आदेश देणार नाहीये. कारण का आदेश आपण म्हणले तर सूरज एकाच ठिकाणी व्हायचा मातोश्रीवरनं. तर मग आदेश देणार नाही, विनंती करू आपण. आणि खेळाडू देखील त्या विनंतीचा नक्कीच आपल्याला आपण म्हणले तर विचार करतील आणि बाहेरून येत आहेत. धन्यवाद सर्व कोकसे संघाच्या खेळाडूंना विकी स्पोर्ट्स कोकसेच्या. पुढे तर रोहन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मार्क करतो. स्ट्रायकेला प्रेमला आपण पाहू शकता. शपल ऑन साईडला खेळायचं तर यायला स्क्वेअरच्या विकेटच्या माध्यमातून थोडंसं अपील होतं. यावेळेला अपिलामध्ये उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा रोहन हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर.
41 धावा झाल्यात. 42 धावांचं लक्ष असणार आहे धनेश 11 कुकसे संघाला. यानंतर देखील एक कुकसे संघ खेळताना दिसणार आहे विके स्पोर्ट्स कुकसे. पण इथं रोहन राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला प्रेम. हा चेंडू याला ड्राईव्ह आपण तर ड्राईव्ह करायचा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. या वेळेला आपण इथं कली रिझर्वमध्ये चेंडू थोडासा टर्न घेतला होता. या वेळेला 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या चुका टाळाव्या लागणार आहे पिंपलास संघाला का जिथे एकच धाव तिथे 2 धावा जात आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळत आहे. बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलास बॅटिंग करताना 41 धावा केल्या आहेत. 42 धावा करण्यापासून रोखायचा पण धनेश 11 कुकसे संघाला. 2 फलंदाज आपण मैदानात पाहू शकता. प्रेम आणि राज ही जोडी. रोहन गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून राईट आर्म ओर देकडे मारा करतोय. पंचांच्या भूमिकेत रतन मानेरकर बाळा माने सरांना आपण पाहू शकता. राईट आर्म ओर देकडे मारा करतो रोहन आमच्यापासून दूर जाताना. साकेला प्रेम. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. चूक होणार नाही. बिग विकेट. प्रेम बॅक टू पवेलियन. साजन या संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू. साजनने मगाशी देखील काय गोलंदाजी केली. आता क्षेत्रक्षमध्ये 100% कमिटमेंट आहे. प्रेम बॅक टू पवेलियन. प्रेमला मात्र मैदान सोडावं लागतं. जड पावलांनी मैदान सोडतोय आणि प्रेमची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण पाहू शकता आतिश येतोय. आतिश आणि राज ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. जरा आतिश लवकर जा. जरा थोडं सहकार्य करा. राज आपणही लवकर या. जरा वेळ आमच्याकडे फार कमी आहे. वेळ आम्हाला महत्त्वाचं वाचवणं फार गरजेचं आहे. आतिश येतोय. रोहनने यश संपादन केलंय. धावसंख्या धावफल कधी 6 धावा 1 गडी बाद. आपण इथं धनेश 11 कुकसे संघ 42 धावांचा पाठलाग करताना GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जे प्रेक्षक आत्ताच आम्हाला जॉईन झाले आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण इथं दुसऱ्या फेरीतला सामना आपण पाहतोय. धनेश 11 कुकसे विपक्ष आपण पाहू शकता बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलासमध्ये. पिंपलास संघाने प्रथम बॅटिंग करताना 41 धावा केले. 42 धावांच्या लक्षात स्ट्रायकेला फलंदाज आपण आतिशला पाहू शकता. पाहिजे आतिश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. रोहन पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओर देकडे मारा करतोय. हा चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत होता आणि क्षेत्ररक्षक मात्र डिपिश पॉइंटला चूक करत नाही. निकेश खूप चांगला झेल पकडतोय. फलंदाज बाद. आतिश बॅक टू पवेलियन. अजूनपर्यंत या स्पर्धेत हॅट्रिक झाली नाही. रोहनला संधी आली आहे. चला साजन जरा लवकर क्षेत्ररक्षण करायला या. वेळ फार कमी आहे. आतिश बाद होतो. यावेळेला थोडासा नाराज होतो स्वतःवरती. 75 नवीन फलंदाज कोण येतोय. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. धनेश 11 कुकसे संघाचा नवीन फलंदाज येतो. यावेळेला 4थ्या क्रमांकावरती अभि येतोय. 75 रोहन जरी आपण इथं बॅटिंग करताना अपयशी ठरला पण इथून मात्र आपलं योगदान देतोय. 100% कमिटमेंट काय असतंय. संघाला आपली गरज आहे. ती गरज ओळखून इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त कमबॅक बघायला मिळते. बलवंत शेठ प्रतिष्ठान आपण येतोय. पिंपळास संघ जरी 41 धावा केल्या आहेत पण मात्र संघर्ष करतोय. सहजासहजी सामना सोडत नाहीये. स्ट्रायकेला फलंदाज अविला आपण पाहू शकता. पाहिजे हॅट्रिक चेंडू आणि हॅट्रिक पूर्ण करतो काय पद्धतीत पहिलं रोहन तो अभि. शपलून ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला जबरदस्त चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक करून दिला रोहनने. उर्वरित समीकरण येणारे आपण 18 चेंडू आणि आपण पहिले तर विचार जर केला तर 42 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा लागल्या फक्त आणि फक्त 6. येणारे 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आता 12च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. जबरदस्त मॅच बघायला मिळते. पिंपलास विपक्ष कुकसे. चला एकत्र येऊ नका. जरा थोडं सहकार्य करा. बघा रतन मानेकर आपल्याला खूण करतायत. रोहन जरा थोडं सहकार्य करा. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता शिवदास आहे. शिवदास गोलंदाजी मार्कवर येतो. मगाच्या सामन्यात काय केलं हे विसरून आता चांगली गोलंदाजी करावी. रोहनचं कौतुक करेल. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला पण त्यानंतर काय गोलंदाजी केली.
बघा डॉट नंतर आपण येतो 2 नंतर विकेट विकेट आणि डॉट जबरदस्त स्पेल फेकलाय रोहन. आज रोहनचे बाबा आपल्यात नाही त्यांच्याच नावाने त्यांचा संघ उतरलाय. खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. बाबांवरचं प्रेम दिसून येतं त्यांच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण जरा लवकर सजून घ्या. बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपलास 41 धावा केल्या आहेत. 42 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर शिवदास येतोय. पाच्या शिवदास कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला राज आहे. राजला स्ट्राईक मिळाली नव्हती पहिल्या षटकात. आत्ता पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतो. ऑन साईडला शॉट फाईंडले बघा. आमच्या समालोचन कक्षामध्ये समोर जी गाडी आहे मंडपात लाल कलरची जरा ती बाजूला करा थोडीशी. हा चेंडू स्विचच्या माध्यमातून काढलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला बीट करून चेंडू वेगाने सीमारच्या बाहेरचा चौकार. 10 संख्या धापलकाची दुहेरी अंकामध्ये 10 धावा. शॉर्ट अँड वाईट चेंडू टाकला तर स्विचच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढतो. या वेळेला आपण राज चौकाराने आगाज करतोय. ज्याप्रमाणे आपण प्रेमने चौकाराने आघात केलं तशाच प्रकारचं आगाज करतोय आता मात्र राज देखील. शिवदास गोलंदाजी मार्कवर दुहेरी अंकामध्ये धावा पोहोचतायत. यावेळेला धनेश 11 कुकचे संघ 42 धावांचं आपण लक्ष. अजूनही 32 धावांची गरज आहे. शिवदास गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कक्षा एन कडून लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह केलाय. कव्हरला बीट करून चेंडू वेगाने सीमारच्या काढतोय. डीप बंद क्षेत्ररक्षक आलाय. थोडीशी गती कमी झाली. जोपर्यंत चेंडू उचलतोय फेकी करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 10 संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतोय यावेळेला राज. बघा तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसरे पंच जायचे मैदानात लवकर. गोलंदाजाच्या आपल्या त्या शैलीवरती थोडासा अपशक घेतला जातोय. सातत्याने हे चित्र आपण पाहतच राहतो टेनिस बॉल मध्ये. चालेल नकोय. बघा राज सांगतोय की काही हरकत नाहीये. मी चांगली बॅटिंग करतोय. मला अशाच प्रकारची गोलंदाजी खेळायला आवडते. शिवदास गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला राज. पंचांतर डिसिजन फायनल डिसिजन पंच वाईटची खून करतायत. भर धाव संख्या 10 फलकती 13 धावा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. पुढे तर शिवदास गोलंदाजी मार्कवर. रतन मानेरकर सांगतायत की एक्झॅक्टली चेंडू पिचिंग झाला कुठं आणि कुठून बाहेर निघालाय. पंच नेहमी पाहता चेंडू एक्झॅक्टली टप्पा कुठे पडला तर कुठून चेंडू बाहेर निघाला. शिवदास लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्गस टाकला राज. हा चेंडू यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. ऑन साईडला स्क्वेअरलेच्या डोक्यावरनं चेंडूला उडवायचं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक बघायला मिळतं. चौकार आल्यानंतर राज देखील चांगलं कमबॅक करतोय. या आधीच आपण इथं रोहनचा देखील पहिल्या चेंडू चौकार गेला तर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. राज देखील आता चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर तिकडनं मारा करतोय शिवदास. यावेळेला लाईन पावी लागणारे पंच वाईड चिकून करतात. अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय शिवदास यावेळेला. राज थोडंसं आपण इथं आक्रमक पवित्रा घेतोय. खेळण्याचा स्टान्स बघा त्याचा. आक्रमण रूप धारण करतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता शिवदास. स्ट्रायकरला राजला आपण पाहू शकता. राज पाटीलला आपण पाहू शकता. शिवदास लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार करतोय. हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला. 1 मिनिटे धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. या बेला 15 धावा आपण पाहू शकता. 15 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. 42 धावांची गरज आहे. सामना खूप चांगला. 15 14 चेंडू 27. पुण्याला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला शिवदास स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. अवी हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू यावेळेला पडल्यानंतर खाली राहतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा. जबरदस्त मॅच बघायला मिळते. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे. एका बाजूने धावा वाचवण्याचा संघर्ष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने धावा कुटण्याचा संघर्ष सुरू आहे.
सामना चालू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. पिंपलास विपक्ष कुकसे. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर शिवदास स्ट्राईक एंडला फलंदाज राजला आपण पाहू शकता. राज पाटील हा चेंडू ऑन साइडला गॅप पंत चेंडू खेळतोय. डीप पंत क्षेत्ररक्षक घेतोय. वेगाने आलाय. थोडासा फॉर्मलिंग होतं यावेळेला आणि चेंडू त्याला बीट करून चेंडू जातो यावेळेला. आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. संख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता यावेळेला. 20 धावा. हा चौकार खूप महत्वपूर्ण आलाय कुकसे संघासाठी, धनेश इलेव्हन कुकसे संघासाठी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता. 20 धावा. येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. जरा चौकार गेला नसता आता अजून वेगळं समीकरण बघायला मिळालं, पण तसं काही होत नाहीये. आता येणारे आपण म्हणतो 12 चेंडू आणि धनेश इलेव्हन कुकसे संघाला जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 11च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. थोडंसं शॉर्ट अँड स्वीट मीटिंग केली जाते मैदानावर. बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपला संघ थोडंसं विचारमय करतोय. मैदानावर जलपाणी आपण पाण्याची देखील मागणी केली जाते आणि पाणी फार महत्व आहे शरीरात, कारण शरीरात पाण्याची कमतरता होता कामा नाहीये. राज बघा किती चांगला आपण तर खेळ करतो आणि तेवढा चांगला नेहमी तुम्ही पाणी बसून प्या. तुमच्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला गुडघ्याचा त्रास होणार नाहीये. लगेच आपण बघितले तर अवी देखील सूचनेचं पालन करतोय. बसून पाणी पितायत, हळूहळू पाणी प्या. तर पाणी आपण वेगाने कधीच प्यायचं नसतो. येणारे आपण इथे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. पाहिजे आता गोलंदाजीसाठी कोण येतो यावेळेला? दर्शन येतोय. दर्शन वैयक्तिक आपण येतो पहिलं आणि संघाचा 30 षटक. येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. दर्शनचं षटक फार महत्वाचं असणार आहे. त्याचं दर्शन आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का? खास करून आपण इथं राज खूप चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला तेवढीच चांगली साथ देतोय. अवी म्हणजे चांगली भागीदारी होताना दिसते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. सामना अजूनही बंद पाकिटामध्ये बंद आहे. इथून कोणत्या संघाच्या बाजूने हा लिफाफा खुलणार आहे पाहायचं आहे. कुकसे की पिंपलास, पिंपलास की कुकसे? क्या बात आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो दर्शन आमच्या समालोचन कक्षा एंड कडून. सायकेनला फलंदाज आपण पाहू शकता अवी. अच्छा अवी कशा प्रकारे बॅटिंग करतोय? दर्शन आमच्यापासून दूर जाताना हा चेंडू लॉफ केला यावेळेला. आपण इथे शॉर्टमेट विकेट क्षेत्ररक्षक होता. एक धाव कंप्लीट केले ते दुसरी धाव नकार देतोय. राजचा योग्य निर्णय होता. राजला माहिती आहे ऑन द स्टंप फेकी आली. समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू 21 धावांची गरज आहे. दोन्ही संघ मात्र मैदानावर भरपूर मेहनत करतायत. दोन्ही संघ मेहनतीची पराकाष्ठा करतायत. दर्शन पुणे त्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाज सलामीचा फलंदाज राज पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय, फाईट करतोय मैदानावरती. दर्शन राईट आर्म ओव्हर द कडे मार्क स्ट्राईकला राज पाटील आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय. षटकार. धाव संख्या 10 फलकाती 27 धावा. येणारे 10 चेंडू 15 धावांची गरज आहे. जगदीश तरमाळे अजूनही मॅच संपली नाहीये, कारण का अजून इथून आपण म्हणले तर पिंपळा संघ हरला नाही आणि कुकसे संघ जिंकला नाहीये. त्यामुळे दोन्ही संघ मेहनतीची भरपूर पराकाष्ठा करतायत. प्रयत्न केले आपण इथं मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने, पण त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. खूप चांगली बॅटिंग करतोय राज. राज पाटील सलामीला आलाय. डोकं शांत ठेवून उपयुक्त फलंदाजी करतोय. त्याचं एकच ध्येय असणार आहे की इथून संघाला आपण इथं विजय प्राप्त करून द्यायचा. अपयशी ठरलाय आपण तर प्रेम अपयशी ठरलाय, अतिशय अपयशी ठरलाय. आता अवी आणि राज ही जोडी मैदानावर आपण इथं धनेश इलेव्हन कुकसे संघाचा किल्ला लढवते. नेटाने किल्ला लढवते, धैर्याने किल्ला लढवते, हिमतीने किल्ला लढवतात मैदानावर. राज चांगली बॅटिंग करतोय. जशा प्रकारचे चेंडू येतात तशा प्रकारचे प्रहार करतोय. पूल देखील करतोय, कट देखील करतोय, ट्राईप देखील करतोय. दर्शन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह इथं थोडीशी मिस फील्ड आली आहे. शॉर्ट मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली आहे. एकच 10 मिनिटे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला जगदीश तरमाळे सर
टाळाव्या लागणार आहेत. तर क्रिकेटमध्ये सिंगल डबलला फार महत्त्व आहे. तर क्रिकेटची लाईफ लाईन जर बघितलं सिंगल डबल तर मुंबईची लाईफ लाईन ट्रेन आहे. बघा व्हाईट कलरची मला वाटतं फॉर्च्युनर कोणाची जरा बाजूला करा. व्हाईट कलरची फॉर्च्युनर तिच्या काचांचा आपण तर ज्या काचावरती प्रकाश पडल्यानंतर तो थोडंसं खेळाडूंना आपण इथं खेळण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. पंचांना देखील कदाचित चेंडू दिसत नसावा जगदीश सर, कारण का आपण एकाच एंडने खेळतोय त्यामुळे पंचांना कदाचित तो चेंडू दिसत नसावा. त्यामुळे कदाचित आपण इथं वाईट चेंडू असेल किंवा आणखीन काही घटना घडल्या तर मैदानावर त्या पंचांना व्यवस्थित दिसणार नाहीयेत. ज्या कोणाची आपण इथं मान्यवरांची किंवा खेळाडूंची गाडी असेल त्यांनी थँक्यू जगदीश तरमाळे सर. आपण नेहमी प्रेक्षकांना विनंती करायचे, आदेश द्यायचा नाहीये. आदेश दिला तर कधीच ऐकणार नाही तुमचं. फक्त विनंती करा. विनंती केल्याने भरपूर कामं होतात. अजूनही आपण इथे धावसंख्या 10 फलक ते 28 धावा पाहू शकता. चेंडू बाकीत अजूनही विचार जर केला तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा हव्यात अजूनही आपण बोलले तर 14 धाब्यांची गरज आहे. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. सायकलला अभिला आपण पाहू शकता. यावेळेला फुल टॉस चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली. चेंडू जातो यावेळेला लॉंगलेट सीमारेषा पार चौकार. मी मगाशीच म्हणत दर्शन सर की ज्याप्रमाणे दर्शननी मगाशी गोलंदाजी ती गोलंदाजी त्याला विसरून आता नव्याने सुरुवात करायची, नव्या जोमाने तुम्हाला सुरुवात करायची. पण तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय. कारण या आधीचं षटक शिवदासनी चांगली गोलंदाजी केली होती. आता 10 धाब्यांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही विचार केला 8 चेंडू 10 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. इथून जर विकेट मिळाला एकात डॉट चेंडू गेले तर मात्र वापसी करू शकतोय आपण. होतोय पिंपला संघ. दर्शन गोलंदाजी मार्कवर. सायकेला अवी. चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू जातोय वाडीश लॉंगरला. डीपंत शतक आलाय. 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय. पैकी अचूक येत नाहीये. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. रोरिस समीकरण येणारे आपण म्हणतो 7 चेंडू आणि धावा हव्यात फक्त आणि फक्त आपण म्हणतो तर 8 धावेची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जर इथून डॉट चेंडू गेला तर शेवटच्या षटकामध्ये 8 धावा राहतील आणि इथून जर चौकार षटकार आला तर सामन्याची आपण इथं हवा निघून जाईल पूर्णपणे. सामना झुकू शकतो आपण इथं कुक्से संघाच्या बाजूने. दर्शन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॉलर बॅक टू राईट बघायला मिळतोय. कार्पेटचा चेंडू लॉंग ऑफला जातोय. एकच धाव मिळते. धावसंख्या दुसरी धाव देखील इथे घातक ठरू शकते. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा. तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. चेसिंग आणि ड्रेसिंग आपण म्हणले तर जगदीश तरमाळे सर कंपल्सरी. त्यामुळे 7 धावा तुम्हाला कराव्यात लागणार. या षटकात धावा आल्यात. दर्शनच्या 15 धावा आल्या आहेत. महागडे षटक फेकलं तर या षटकात जर अकॅडमीने गोलंदाजी आपण खूप चांगली गोलंदाजी केली असती तर कदाचित दबाव निर्माण झाला असता. पण नवीन फलंदाज येतो या दरम्यान अंकलेश येतोय. अंकलेश आलाय. मिस फिल्डिंग देखील झाली. दोन्ही संघाच्या बाजूने थोडंसं आपण विचार केलं जातोय. पाण्याची देखील मागणी केली जाते. चला लवकर खेळ सुरू करा. चला अभि. अंकलेश येतोय पण आपण तर जमेची बाजू आपण धनेश्वरी कुकच्या संघाची राज पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. मॅच विनिंग परफॉर्मन्स देतोय. अजून त्याचं काम अधुरं. इथून त्याला 8 धावा आपण बोलले 7 धावा कंप्लीट करायचे आहेत. तेव्हा मात्र ते आपण बोलले त्याच्या जी बॅटिंग केली आहे ती सार्थक ठरू शकते. 35 धावा 10 फलकाती लागल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो आपण बोलतो ज्याने मगाशी सामना जिंकून दिला तो गोलंदाज येतो यावेळेला आपण पाहू. साजन पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. साजन इथून हिरो ठरतोय की आपण इथं राज पाटील जी बॅटिंग केली ती बॅटिंग आता पुन्हा एकदा आपण इथं मॅच विनिंग परफॉर्मन्स देऊन आपल्या संघाला पुढच्या फेरीत दाखल करतोय का पाहायचंय. पुणे स्पर्धा पाहता डीबी चषक 2021 पर्व आज दुसरा दिवस स्पर्धेचा. थोडंसं पावसाने आपण इथं विश्रांती घेतली. आयोजकांनी सकाळी भरपूर मेहनत केली. जगदीश आपण बघितलं तर भरपूर खेळाडूंनी देखील भरपूर मेहनत केली. मैदान थोडंसं आउटफील्ड थोडीशी सुकवली.
साजन गोलंदाजी मार्कवर टाकला राजला आपण पाहू शकता राज पाटील. 35 धावा झाल्या आहेत. 7 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे धनेश इलेव्हन कुकचे संघ. साजन पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय साजन पाटील. आमच्या समालोचन कक्षा एंड कडून स्ट्रायकरला फलंदाज राज पाटीलला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केलाय. चेंडू जातोय यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सी मार्च्या बार. षटकार. गडीजे अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही राजला टाकले तर राज का बॅटिंग करतोय. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात राज बॅटिंग करतोय तब्बल 24 धावांची खेळी करतोय. राजसाठी जरा टाळा होऊन जाते. 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. साजन चेंडू यावेळेला फटका पासलाय. झेल होतोय का पाहायचंय. झेल ड्रॉप आणि अशा तऱ्हेने धनेश इलेव्हन कुकचे संघ विजय